नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवर 14 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्यात हा उपक्रम सुरू झाला आहे, फुलांवरच्या कविता. आज या उपक्रमातील 20वी कविता आहे. खूप लोकांना हा उपक्रम आवडलेला आहे. काही लोकांनी फोन केले, प्रत्यक्ष भेटल्यावर सांगितलं की तुम्ही यूट्यूबवर खूप चांगला उपक्रम घेतला आहे. फुलांची माहिती देणारी आणि वैशिष्ट्य सांगणारी हा उपक्रम आहे. आणि 2-4 नाही तर आज ही 20वी कविता आहे आणि पुढे आणखी 5-6 कविता आहेत. जे लाईक करतायत, भेटून सांगतायत किंवा फोन करतायत किंवा ह्या कवितांच्या लिंकवर कमेंट करतायत, त्या सर्वांचे आभारच. तुमच्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचेच आभार. आजची जी कविता आहे ती सगळ्यांनाच ते फुलं आपल्या पाहण्यातली आहेत, बघण्यातली आहेत. कविते शीर्षक आहे कृष्णचुड्याची फुले. आता कृष्णचुडा म्हणजे काय, कोणतं फुल, ते आपण कवितेतून ऐकणारच आहोत. हे वृक्ष मोठे असतात, उंच, लाल भडक, कधी नारिंगी, भगवे आणि क्वचित पिवळी फुलं असतात. आणि या फुलांचा वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात असा बहर असतो आणि पूर्ण खाली सडा पडलेला असतो. असं जसा गालीच्या कुणी अंतरला इतकी ती फुलं पडतात. आपण ऐकूया आता कृष्णचुड्याची फुले. गडद लाल नारिंगी वा फुले पिवळी, गडद लाल नारिंगी वा फुले पिवळी, बहर वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात जमिनीवर पडे गालीच्या फुलांचा, जे सौंदर्याचे प्रतीक मानतात. लाल भगव्या अगणित फुलांमुळे, लाल भगव्या अगणित फुलांमुळे कुणी म्हणती यास अग्निवृक्ष. लाल भगव्या अगणित फुलांमुळे कुणी म्हणती यास अग्निवृक्ष. परिते कडक उन्हात सावली देते, परिते कडक उन्हात सावली देते, म्हणतात अन्य वृक्ष प्रत्यक्ष. अन्य वृक्षापेक्षा मे महिन्यात कडक उन्हाळ्यात जेव्हा पानं बऱ्याच वृक्षांची गळालेली असतात तेव्हा हा वृक्ष जास्त सावली देतो, म्हणून त्याला म्हणत असतील. लाल भगव्या अगणित फुलांमुळे कुणी म्हणते यास अग्निवृक्ष. परिते कडक उन्हात सावली देते, म्हणतात अन्य वृक्षांहून प्रत्यक्ष. 5 कळ्यांच्या सुंदर फुलांचे झुपके, 5 पाकळ्यांच्या सुंदर फुलांचे झुपके, दिसती 5 महिने वृक्षावर सदोदित, दिसती 5 महिने वृक्षावर सदोदित. 30-40 फूट उंच कृष्णचुडा नाव संस्कृत. वृक्ष 30-40 फूट उंच, कृष्णचुडा नाव संस्कृत. तर फ्रेंच लोक स्वर्गीचे फूल म्हणतात, तर फ्रेंच लोक स्वर्गीचे फूल म्हणतात. दिसती उद्यानी वा रस्त्यालगत, घेती लक्ष वेधून पाहता वाटे प्रसन्न. दिसती उद्यानी आणि रस्त्यालगत, घेती लक्ष वेधून पाहता वाटे प्रसन्न. फुलांनंतर वृक्षावर लोंबती शेंगा हजारो, फुलांनंतर वृक्षावर लोंबती हजारो शेंगा, जसे कुणी बांधले तलवारींचे तोरण. 1.5-2 फुटाच्या 1-1.5 फुटाच्या त्या शेंगा असतात. पहिल्या हिरव्या असतात आणि मग त्या काळसर होतात आणि त्या लांबट असल्यामुळे 2 इंच रुंदीच्या ती पाती वाटते तलवारीची. दिसते उद्याने आणि रस्त्यालगत, घेती लक्ष वेधून पाहता वाटे प्रसन्न. फुलानंतर वृक्षावर लोंबती शेंगा हजारो, जसे कुणी बांधले तलवारीचे तोरण. राज्यात सातारा जिल्ह्यात प्रतिवर्षी, आता तुम्हाला कविता हे फूल कोणतं ते ओळखता येईल. राज्यात सातारा जिल्ह्यात प्रतिवर्षी 1 मे साजरा करती गुलमोहर दिन. राज्यात प्रतिवर्षी सातारा जिल्ह्यात 1 मे साजरा करते गुलमोहर दिन, हे परवाच झाला बरोबर. राज्यात सातारा जिल्ह्यात प्रतिवर्षी 1 मे साजरा करते गुलमोहर दिन. फुले साल शेंगा वनौषधी सारे, फुले साल शेंगा वनौषधी सारे. 40-50 वर्षे वृक्षाचे आयुर्मान, 40-50 वर्षे वृक्षाचे आयुर्मान. मित्रांनो, ही कविता आवडली गुलमोहरची, नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. आपल्या मित्रमंडळाला कविता शेअर करा. आतापर्यंत ज्या फुलांवर कविता झाल्या 19, त्या काही ऐकायचे राहिल्या असतील तर जरूर ऐका. यापुढे आणखी 5-7 कविता आहेत, त्याही ऐका. या चॅनलवर 5 ते 6 उपक्रम आतापर्यंत झालेले आहेत विविध विषयांवरचे, त्याही कविता ऐका. आणि 400च्या वर कविता आता
या चॅनलवर उपलब्ध आहेत विविध विषयावरच्या, त्याही ऐका. कोण नवीन असेल, कोणाचं राहिलं असेल तर सबस्क्राईबही जरूर करा. आता आपण परत भेटू 6 मे रोजी आपल्या मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलचं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे 6 वर्ष आपण पूर्ण करत आहोत. 6 मेला चॅनल सुरू केलं आणि कोरोनामध्ये काही मुलांच्या मित्रांच्या किंवा माझ्या मित्रांच्या सूचनेवरून म्हणा किंवा त्यांनी एक सांगितलं, तेव्हा सगळंच घरात होते, सगळं थांबलेलं होतं आणि त्या परिस्थितीत हा चॅनल सुरू केला आपण. असं वाटलंही नव्हतं 6 वर्ष चॅनल आपल्या कविता सलग सुरू राहतील. बरेच लोक आहेत, शेकडो, जे प्रत्येक कविता ऐकतायत, त्यांचे खूप आभार. बघू आता 6 वर्ष तर आपण पूर्ण करतच आहोत परवा. आता पुढे आणि किती चॅनल चालेल, कुठल्या कुठल्या कविता येतील, हे सगळं काळ ठरवेल. तुमच्या पाठिंब्यावर, तुमच्या प्रेमामुळे चॅनल पुढे सुरूच राहील. परत भेटूया आता 6 मेला. धन्यवाद.